नमस्कार मित्रांनो, आज आपण संगमनेर शहरातील माजी उपनगराध्यक्ष गेली सलग 4 वर्ष ज्यांनी उपनगराध्यक्षपद भोगलं आणि आज भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीवर एक पदाधिकारी असलेले संगमनेरचं एक सुंदर सुस्वभावी व्यक्तिमत्व म्हणजे जावेदभाई जागीरदार यांच्याशी आपण संगमनेर शहरातील विकास कामं, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध घटनांवर अगदी बोल्ड अँड बिंदास चर्चा करणार आहोत. भाई नमस्कार. नमस्कार. जावेद भाई, आपला राजकीय प्रवास हा तसं पाहिलं तर काँग्रेस पक्षातून झाला. काँग्रेस पक्षातून उमेदवारी करून आपण नगरसेवक झालात. त्यानंतर सलग नगर परिषदेवर 4 टर्म उपनगराध्यक्षपद भोगलं. असं सगळं व्यवस्थित असताना देखील अचानक अशा काय घडामोडी घडल्या की आपण काँग्रेस पक्षाची सोडचिठ्ठी घेऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला? बाळासाहेब थोरातबरोबर किंवा डॉक्टर सुधीरजी तांबे यांची नेतृत्वाखाली संगमनेर शहरामध्ये नगरपालिकेचा कारभार कंटिन्यू चालत आहे. तर अशा वेळेस मी पक्षातून बाहेर पडलो. याचं मुख्य कारण आहे का माझी एक उंची वाढायला लागली होती आणि ते आमचे जे नेते त्यांना ते सहन झालं नाही आणि 2016च्या इलेक्शनला माझ्याशी त्यांनी गद्दारी केली. म्हणजे मला तिकीट देऊन त्यांनी त्यांचे माणसं लावले आणि मला म्हणजे आमचे सर्व मुस्लिम समाजातले असू दे किंवा हिंदू समाजातले असू दे त्यांचे जेवढे कार्यकर्ते होते त्यांना सर्वांना आदेश दिले आणि माझ्याकडे असे पुरावे आहेत की त्यांनी कुठं किती पैसे दिले, काय दिलं आणि मला पाळण्यासाठी किती त्यांनी जंग पछाडलं. आणि या सर्व गोष्टी इलेक्शननंतर माझ्या समोर आल्यानंतर मला आमच्या वडिलांची शिकवण आहेत का गद्दारी केलेली असेल तर त्याला माफी नाही, मग त्यांच्याबरोबर कॉम्प्रोमाइज नाही करायचं. म्हणून मी निर्णय घेतला आमच्या वडिलांच्या शिकवणीमुळं का यांच्याबरोबर काम नाही करायचं आपल्याला. चाहे लोक भारतीय जनता पार्टीला जातीवादी पक्ष म्हणत असतील त्यांच्या राजकीय फायद्यासाठी तर ते त्यांचा विषय आहेत. मग मला चांगलं आवडलं कारण सुसंस्कृत पक्ष आहे भारतीय जनता पार्टी आणि त्याच्यामुळे मी निर्णय घेतला का भारतीय जनता पार्टीबरोबर आमचे आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आणि माझं राजकीय जीवन मी विरोधात सुरू केलं. आता या अनुषंगाने आपण आत्ताच म्हणालात की तुमची राजकीय उंची, तुमचं व्यक्तिमत्व हे उजळ होत चाललं होतं, राजकीय उंची वाढायला लागली होती. त्यामुळं कदाचित त्यांनी तुमच्याशी गद्दारी केली असा आपला आरोप आहे. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ही घटना केवळ तुमच्या बाबतीत घडली नाही तर संगमनेर शहराचा इतिहास जर बघितला तर संगमनेर शहरात मागे फक्त एकदा मुस्लिम समाजाचे नगराध्यक्ष झाले. त्यानंतर संगमनेर शहरात अनेक नगरसेवक मुस्लिम झाले, परंतु त्यांना एक उंची वाढायला लागली म्हणून त्यांना पक्षातून एक दुय्यम पद्धतीची वागणूक मिळाली किंवा नगराध्यक्ष पदापर्यंत त्यांना पोहोचू दिलं नाही, कायम उपनगराध्यक्ष पदच ठेवलं. हे तुम्हाला असं म्हणायचं का? यावर तुमचं काय मत आहे? काँग्रेस या पक्षाच्या नावाखाली आणि आम्ही सर्व आता तुम्ही कालची बी भाषणं पाहिलं असेल नगर रोडला का हिंदू धर्म असा एका सर्व समाजाला घेऊन चालणारा धर्म आहे. ही गोष्ट बरोबर आहे का हिंदू समाजामध्ये वारेकरी संप्रदाय असतील ते सर्वांना घेऊन चालतात, पण यांच्याकडं जे एक दाखवण्यासाठी एक विषय असा आहे का यांच्याकडं फक्त स्वतःचाच धर्म आहे आणि या स्वतःच्या धर्मामध्ये जे लोक बसतील त्यांनाच ते पुढं करतात आणि बाकीच्या लोकांना माझं एक म्हणणं आहे का इतर समाजामध्ये, मुस्लिम समाजात नाही, या 30 वर्षाच्या नगरपालिकेच्या कार्यकालामध्ये यांनी कोणत्या शीख समाजाचं कोणी आहे का, बौद्ध समाजाचं कोणी आहे का? बौद्ध समाजाला मिळालं असेल आरक्षणामुळे, पण त्यांनी असे खुल्या वर्गातून दिलं का पद? किंवा मुस्लिम समाजाच्या लोकांना दिलं का? किंवा ख्रिश्चन समाजाच्या लोकांना दिलं का? हे फक्त सेक्युलरिझम एक ढोंग म्हणून यांच्याकडे आहेत. आपण गेली 30 वर्ष काँग्रेस पक्षाबरोबर उपनगराध्यक्षपद बनून उपभोगलं. संगमनेरचा म्हणावा तितका विकास झालेला नाही असा तुमचा आज आरोप आहे. मग तुम्ही नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष असताना देखील संगमनेरचा विकास झाला नाही आणि आता देखील नाही, तर मग यामागचं नेमकं कारण काय? संगमनेरचा विकास का होऊ शकला नाही? अजेंडा हे ठरवतात आणि पक्ष शिस्त म्हणून ते अजेंड्यावर काम करावं लागतं. यांनी एक अजेंडा ठरवलं का त्या अजेंड्यावर काम करावं लागतात. यांच्याकडं यांचं सर्व वैयक्तिक अजेंडा आहे यांच्याकडं आणि कोणत्याही विकास करताना किंवा कोणतेही कामं करताना यांनी दिलेले आदेश पक्षशिस्त म्हणून सभागृहामध्ये पाळावे लागतात. उपनगराध्यक्ष हा पद असा आहे नगरपालिकेमध्ये फक्त नामधारी आहे.
याच्यामध्ये कोणत्याही कायद्यामध्ये नगरपालिका ॲक्ट आहे 1965चे, त्या कायद्यामध्ये कुठे बी नगराध्यक्षाला कधी अधिकार आहे, जेव्हा नगराध्यक्ष कुठं रजेवर गेला, कुठं गावाला गेला, कुठं अनुपस्थित राहिला, तर तेवढा पुरता अधिकार आहे, पण त्याला बाकीचे काहीच अधिकार नाही आहे. फक्त हा शोभेचं पद आहे, या पदाला म्हणावं तसं काहीच संविधानिक अधिकार नाही आहे. यांनी जो अजेंडा ठरवलेला आहे त्या अजेंड्यामध्ये उपनगराध्यक्षाला काही अधिकार नसल्यामुळे त्याला काही बोलताही येत नाही. आणि थोडा काय तुम्ही विरोधात बोलायला लागले का पक्षशिस्त पाळावं लागते तुम्हाला, म्हणजे अशा पद्धतीने एखाद्या पक्षामध्ये काम करताना तिथं शिस्ती पाळावं लागते. आता मी भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर त्यांचं भारतीय जनता पार्टीचं पक्षशिस्त जे असतील ते आदेश आम्हाला मान्यच करावं लागतात. म्हणून इतकी हुकुमशाही आहे मित्रांनो, कामच करता येत नाही तुम्हाला, तुमचं स्वाभिमान बाजूला ठेवावं लागतं. आणि प्रत्येक वेळी नगरपालिकेच्या कामामध्ये मी काही विषयामध्ये विरोध केला, त्यांना ते सहन झाला नाही. त्यांना वाटलं आलंय पुढं जायला लागलं, आता त्याला थांबवावं लागलं आपल्याला. म्हणून मला तिकीट देऊन यांनी सर्व यंत्रणा लावून मला इलेक्शनमध्ये पाडलं. आपण हे वक्तव्य केलं की तुम्हाला पाडण्यात आलं, राजकारण करून पाडण्यात आलं. मागील पंचवार्षिकमध्ये जनतेतून नगराध्यक्षपद निवडणूक होती. त्या कालखंडामध्ये दोन्ही तिन्ही पक्षांचे उमेदवार उभा होते, परंतु शौकतभाई जागीरदार हे आपले बंधू आहेत, यांना ज्यावेळेस नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली आणि ते निवडून येत आहेत, काहींच्या लक्षात आली, त्यावेळेस केवळ मुस्लिम समाजाचा नगराध्यक्ष नको म्हणून एक वेगळं कार्ड खेळण्यात आलं आणि शेवटच्या दिवसानंतर एक करण्यात आलं, अशी चर्चा गावात आहे. साहेब, तुमचा इतका भारी प्रश्न आहे ना, मी आजपर्यंत कोणत्याही पत्रकाराला हा प्रश्न विचारताना बघितलेला नाही आहे. ही जी चर्चा आहे का तुम्ही पाडलं म्हणून, आणि याच्यामध्ये 100% बरोबर आहे का यांनी जातीय राजकारणाचा कार्ड खेळला त्यावेळेस, आणि तुम्ही दुसऱ्यावर आरोप लावतात ना जातीचं, पण स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघा का आपण बी किती धुतलेले तांदळाचे आहेत. आपण जे भाषणं करतात सुसंस्कृतचे ते किती चुकीचे आहेत हे लोक सांगतात. तुम्हाला वाटतं का लोक तुमच्याबरोबर जे असतात लाभार्थी ते कधीच बोलणार नाही? जावेद भाई, आता एक थोडासा वेगळा प्रश्न विचारतो, त्याचं एकदम प्रामाणिकपणे उत्तर मला तुमच्याकडून हवं आहे. आज संगमनेरच्या विकासाची दुरावस्था काय आहे आणि इथून पुढे जी येणारी नगर परिषद आहे त्यावेळेस तुमचे विकासाचे मुद्दे आणि तुमच्या दृष्टिकोनातलं संगमनेर शहर कसं असेल याबद्दल थोडी माहिती हवी. संगमनेरकर मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो का आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी तांबे फॅमिली असेल किंवा बाळासाहेब थोरातची फॅमिली असेल त्यांना मी चॅलेंज करतो. तुम्ही म्हणतात ना आम्ही संगमनेरचा विकास केला, संगमनेरला पाणी आणलं, आम्ही निवडणूक देऊन पाणी आणलं, या सर्व गोष्टीवर आहे ना फेस टू फेस डिबेट करू आपण. आणि तुमच्या प्रत्येक संगमनेरच्या या शहरामध्ये जे विकास केलेला आहे तुम्हाला मी दाखवून देतो तुमचा आरसा, तुम्ही किती विकास केलेला आहे. सर्वात अगोदर तुम्ही प्रत्येक भाषणामध्ये सांगतात का आम्ही संगमनेर शहराला शुद्ध आम्ही पाणी दिलं. आम्ही पहिली गोष्ट संगमनेर शहराला आज 1996 पासून जो फिल्टर प्लॅन्ट उभा केलेला आहे त्यांनाच विचारा ना, 3.5 कोटी रुपये त्यावेळेस फिल्टर प्लॅन्टला खर्च केला यांनी, आजपर्यंत शुद्ध पाणी का देता नाही आला? त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावा का आजपर्यंत संगमनेरला 1996 साली फिल्ट्रेशन प्लॅन्ट उभा केला, त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये 1 कोटी रुपये तुम्ही ते रिल्युशन केलं त्याचा फिल्टर प्लॅन्टचं, तरी तुम्हाला शुद्ध पाणी देता नाही आला, कारण जे गढूळ पाणी येत होतं त्याचं कारण सांगितलं फिल्टर प्लॅन्ट बंद आहे. मग नगरपालिकेच्या सभागृहामध्ये विषय घेऊन तो विषय मंजूर केला आणि तो टेंडर कोणी घेतला? आपल्या बगलबच्च्यांनी घेऊन ते काम केलं, इतका बोगस काम केलं की आजपर्यंत ते फिल्टर प्लॅन्टला पाणी देतात नाही. राहिली दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणतात आम्ही निवडणूक संगमनेरला पाणी आणलं, सर्व माहिती माझ्याकडं. ही योजना 32 कोटीची होती आणि ही 64 कोटीवर योजना गेली. 64 कोटीची योजना कशी झाली? समजा 2-5 वर्ष एखादी योजना उशिरा झाली, DSR रेट बदलले 82चे, तर एस्टिमेटमध्ये बदल होतात, पण त्याचा फरक किती होऊ शकतो? 32 कोटीची 40 कोटी, 42 कोटी, 15-20% रेटमध्ये डिफरन्स होऊ शकतो. पण 64 कोटीवर योजना गेली. मित्रांनो, यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, हे मी सिद्ध करून देऊ शकतो. आज तुम्ही मला सांगा, नगरपालिकेने स्विमिंग टँक बांधलं होतं तिथं, काय अवस्था आहे स्विमिंग टँकाची? त्यावेळेस 35 लाख रुपये खर्च केले नगराध्यक्ष, किती गाजावाजा केला, उद्घाटनं केले आणि एक संगमनेर शहराला दिवस स्वप्न दाखवले का आम्ही इथं स्विमिंग टँक मुलांना ऑलिम्पिक पट्टू तयार होतील. इथं काय झालं आजपर्यंत? ते तिथं फार जीर्ण झालं ती वास्तू. आज भाजी मार्केट आहे, तुम्ही बघा संगमनेर शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन बघा तुम्ही, उघड्यावर असतात. यांना अजून भाजी मार्केट करता नाही आलं या नगरपालिकेच्या याच्यामध्ये. दुसरा विषय, यांनी
आज प्लेग्राऊंड आहे नगरपालिकेचे, आज जाणता राजा मैदान असेल तर कुठे गेला तो जाणता राजा मैदान? तो कसा गायब झाला? ते कसे निकाल लावले कोर्टाचे, कसे खाजगी बिल्डरच्या ताब्यात दिलं? हे संगमनेरचा तुमचा विकास आहे का? आज भूमिगत गटर योजना संगमनेर शहरामध्ये चालू आहे. या योजनेमध्ये 93 कोटीची योजना असताना त्यांनी 58 कोटीचा टेंडर आले टेंडर नगरपालिकेमध्ये, आणि त्यांचे सर्व ठेकेदार, हा एक सर्वात महत्त्वाचा विषय आहे. यांनी यांच्या सत्तेच्या कार्यकालामध्ये जेवढे बी कामं असतील विकासाच्या नावाचे ते सांगतात, बस स्टँडपासून तर सर्व कामे, प्रांत कार्यालय असेल, पोलीस स्टेशनचं ते तहसील कार्यालय असेल, नगरपालिकेचे असतील किंवा शहरातल्या नगरपालिकेमध्ये समजा 30 लाख 40 लाखाचे जे छोटे छोटे ठेकेदार काम करत होते, यांनी बल्क टेंडर केलं 5 कोटीचा, आणि निर्मिती कंस्ट्रक्शनच्या नावाखाली त्याला टेंडर दिलं. यांना शहरामध्ये आज तुम्ही बघा, या जे भूमिगत गटर योजना आहे त्याची काहीच गरज नव्हती. त्याच्यात 10 कोटी रुपये त्या ठेकेदाराला वाढवून दिले, आणि ती योजना गेली 68 कोटीवर, म्हणजे 58 कोटी आले पहिल्या फेजमध्ये, आणि मग 68 कोटीवर गेली. याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे. एक 21 कोटीची योजना आणली पाणी पुरवठ्याची, तर 24.5 कोटी, त्याला 3.5-4 कोटी रुपये वाढून दिले. प्रत्येक योजनेमध्ये तुम्ही बघितलं असेल, आज संगमनेर शहरामध्ये नागरिक बेहाल झालेले आहेत. इतकी शास्ती लावलेली आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा, शास्ती लावताना नगरपालिका ॲक्टमध्ये 189 कलम आहेत. या कलमामध्ये असं सांगितलेलं आहे का अनधिकृत बांधकामाला दुपटी इतकी शास्ती बसावी. आता हा दुपटी शास्ती बसवण्याचं जो सूत्र आहे, समजा आता 1,000 रुपये असेल तुमचं घरपट्टी, 1ला 1 लावायला पाहिजे होते, म्हणजे 2,000 झाले असतील. यांनी 1,000ला 2,000 लावली. यांनी शहरामध्ये 10 कोटी रुपयाचे पिंक ब्लॉक बसवले, सर्व गायब झाले. पिंक ब्लॉक कुणाकडून घेतले, तेकडून 10 कोटीचे टेंडर घेऊन आज संगमनेर शहरामध्ये ब्लॉक कुठे गेले, गायब झाले. त्याच्यानंतर भूमिगत गटर योजना संगमनेर शहरामध्ये आलेली असताना जी पाईपलाईन आहे, RCC गटर योजना बनवली यांनी. मी जबाबदारीने बोलतो, 10 कोटी रुपयाचे यांनी RCC पाईप आणले. जेव्हा तुम्हाला भूमिगत गटर योजना करायची होती तर मग याची काय गरज होती? RCC पाईप गटरीचं म्हाळुंगी पात्रामध्ये कंपाऊंड वॉल बांधली, रिटेनिंग वॉल म्हणतात त्याला, ती वॉल बांधलेली असलेली 5 कोटी रुपये खर्च केले. कशासाठी केले? तुम्ही ते जागा घेतली, तुमच्या जागेला संरक्षण पाहण्यासाठी मिळावं म्हणून, ते नागरिकांसाठी विकासासाठी नाही केली ती. आणि सत्तेचे कसे फायदे घेतले यांनी? यांना रस्ते करता नाही आले, कारण जसं जसं शहर वाढतोय तसं त्या पद्धतीने रस्ते व्हायला पाहिजे शहराच्या आसपास. कारण नगरपालिकेचा जो TP प्लॅन असतो, त्या TP प्लॅनमध्ये सर्व रस्ते दिलेले असतात. उपनगरामध्ये इकडं तिकडं तुम्ही बघा, कुठेही पार्किंग नाही आहे शहरामध्ये. आज शहरामध्ये बघा प्रत्येक वेळी ट्रॅफिक जाम होती, आणि इथं आता कुठेही अतिक्रमण नाही आहे. म्हणजे जे ते मालकी हक्काचे घरं आहे, पण नवीन बांधकामं करताना, कमर्शियल बांधकाम करताना त्यांना साईड मार्जिन सोडायला पाहिजे, पार्किंग सोडायला पाहिजे. नगरसेवक असतील, बिल्डर लॉबी असतील, प्लॉट टाकतात, कच्चे प्लॉट करतात आणि विकतात. कुठे लेआउट मंजूर करतात नाही, कलेक्टर मंजुरी घेत नाही, कलेक्टरही नाही मंजुरी घेत नाही, आणि फटाफट सेल आउट करतात. आणि हे अनधिकृत बांधकामांना यांनी संरक्षण दिलं शहरामध्ये. कुठं रस्ते चांगले केलेले यांनी शहरामध्ये. बघा तुम्ही आत्ता भूमिगत योजनेमध्ये रस्ते फोडतात, तेच रस्ते 2 वर्षापूर्वी केलेले तेच रस्ते फोडतात, तेच आता बिल्डरला देणार रस्तेचे कामं सर्व यांचेच बिल्डर, यांचेच सर्व आहे. आणि हे मात्र आमचा विकासाचा मॉडेल आहे. आज नगर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रात सर्वात जास्त घरपट्टी घेणारी ही नगरपालिका आहे. बाई, नुकत्याच झालेल्या निवडणुकांमधून एक चित्र स्पष्ट झालं की संगमनेरमध्ये सत्ता परिवर्तन झालं. आज शिवसेनेचे म्हणजे अमोल खताळ हे विजयी झाले. पण हे विजयी झाल्यानंतर जी लोक गेली 40 वर्ष काँग्रेसबरोबर होती, पदाधिकारी, काही लोक उघडपणे, काही अंधारात का असेना, पण सत्ता परिवर्तन झाल्यानंतर बदलली. जी आज भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा अमोल खताळ म्हणा, यांच्या सानिध्यात जास्त येणं जाणं वाढलं, त्यांच्याशी जवळीक झाली. याच्यातून एक संगमनेर शहरातल्या नागरिकांना संभ्रम निर्माण झाला की नेमकं काय. आणि साहजिक आहे, कुठलाही पक्ष असो, उघडपणे समर्थन दिलं तर तो पक्ष त्या माणसाचा, व्यक्तीचा विचार करतो. मग आता येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये, पंचायत समिती निवडणुकीमध्ये, सामाजिक स्वराज्यांच्या निवडणुकीमध्ये परिषद असते, तर या अशा उमेदवारांबद्दल किंवा अशा व्यक्तींबद्दल भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा महाआघाडीनं काय स्टँड असेल यांच्याबद्दल तुमचा पक्षाचा? बघा मित्रांनो, आमचे आदरणीय नेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सुजय दादा, तसेच आमचे आता नवनिर्वाचित आमदार आपले अमोल भाऊ खताळ,
हे सर्व आज मनापासून या संगमनेर शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत. मित्रांनो, यांनी 40 वर्ष फक्त जे याच्यामध्ये लँड माफिया असतील, वाळू माफिया असतील, बिल्डर लॉबी असेल, यांचा एक साचा आहे. या साचेमध्ये ठराविक लोक आहे आणि म्हणून यात लोक वैतागलेले होते. आज मोकळा श्वास घेत आहेत. संगमनेरचा म्हाळुंगी पात्रातला जो पूल आहे, माझ्याकडं माहितीच्या अधिकारात माहिती आहे माझ्याकडं, का तो नैसर्गिक आपत्तीमुळं तो पूल तुटला नाही. मित्रांनो, यांचं जे भूमिगत गटर योजनेचं काम चालू आहे, याच्याकडं माझ्याकडं BNCचं अधिकाऱ्याचं रिपोर्ट आहे माझ्याकडं, का याला डॅमेज केल्यामुळं हा पूल तुटलेला आहे. मग मित्रांनो, यांनी याच्यावर FIR दाखल का नाही केली? आज तुम्ही सांगा ना, शासकीय मालमत्ता आहे, त्याचं नुकसान केलं. आज मी आपल्याकडं हातून झालं असेल हे काम, तर लगेच गुन्हा दाखल झाला असतं, जेलमध्ये टाकलं असतं. यांनी याच्यावर गुन्हा दाखल नाही केला. यांनी जेव्हा त्यांचा निर्णय होईल का बाबा आम्ही हा पक्ष सोडू आणि भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेमध्ये येऊ, त्यावेळेस आपण त्या विषयावर आपल्याला बोलता येईल. संगमनेर शहरामध्ये कॉटेज हॉस्पिटल हे अगदी ब्रिटिश कालापासून होतं. आज ते ग्रामीण रुग्णालय म्हणून गुलेवाडीला गेलं. तर हा सरकारी दवाखाना पुन्हा एकदा आपल्या संगमनेर शहरात आणता येणं शक्य आहे का? प्रत्येक घरामध्ये डिलिव्हरी हा विषय असतोच, प्रत्येक समाजाचा विषय असतो आणि इतका गंभीर विषय झालेला आजच्या कळीला या संगमनेर शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये. हा संगमनेर शहरामध्ये कॉटेज हॉस्पिटल जो तिथं एक नाव घेतलं जायचं त्या कॉटेज हॉस्पिटल, कारण डिलिव्हरी तिथं चांगल्या व्हायचे. शहरातल्या नागरिकांसाठी एखादा सरकारी हॉस्पिटल, कॉटेज हॉस्पिटल चांगला व्हावं, यांनी का नाही केलं? का यांचे हॉस्पिटल यांना चालवायचे होते. हे फक्त विकासाचे गप्पा आहे, विकास कुठंच झालेला नाही. मित्रांनो, इथं लवकरच एक कॉटेज हॉस्पिटल सुसज्ज चांगल्या पद्धतीने करणार आहे आम्ही. आणि यांनी का प्रयत्न केले नाही? त्यांनी ठरवलं असतं, यांची मानसिकता झाली असती, इच्छाशक्ती झाली असती, तर 6 महिन्यात का वर्षभरामध्ये संगमनेरमध्ये आज कॉटेज हॉस्पिटल उभं राहिलं असतं. पण यांना करायचं नाही होतं. आपले आमचे नेते जे भारतीय जनता पार्टीचे असतील, शिवसेने नेते असतील, ते फार प्रयत्न करत आहेत संगमनेरच्या विकासासाठी. 30 वर्ष कार्यकालामध्ये यांनी फक्त ठेकेदारी केलेली आहे नगरपालिकेमध्ये. सध्या संगमनेर शहरातलं वातावरण हे जातीय तेढ निर्माण करण्यासारखं भरपूर खतपाणी घातलं जातं. खोटी धार्मिकता म्हणा किंवा धर्मांधता म्हणा, ही प्रचंड प्रमाणात निवडणुका आल्या की या प्रकारे असं एक वारं वाहत जातं. एका महाराजांनी कीर्तनातून छत्रपती शिवरायांनी अफजल खानाला फाडलं, त्याचा कोथळा बाहेर काढला, हे कीर्तनातून सांगत असताना खरं तसं पाहिलं तर छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला हा इतिहास पुस्तकांमध्ये देखील आहे. परंतु तो इतिहास, तो संदर्भ एका कीर्तनाच्या धार्मिक कार्यक्रमाने देणं उचित आहे का? तुमच्या संतांची शिकवण तर नाही, पण धार्मिक तेढ निर्माण होईल किंवा धर्मांधता दाखवण्याचं काम करता, असा एक समाजातून सूर आहे. राजकीय पक्ष म्हणा किंवा राजकीय प्रवृत्ती खतपाणी घालतंय असं जे चित्र उभं होतंय, त्यामुळे संगमनेरचं वातावरण गढूळ होत चाललंय. या घटनेबद्दल आपण काय बोला? मी धार्मिकतेच्या विषयावर आजच्या घडीला मी बोलणार नाही, पण ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस मी नक्की बोलणार आहे. आणि तुम्ही संगमनेरचं जे वातावरण दूषित होत आहे, तर पडद्यामागची सूत्रधारच हे शहरातलं वातावरण शांत करण्यामागं. या विषयावर मी वेळ आली तर तुम्हाला सर्व पुराणीशी बोललं की भारतीय जनता पार्टीचे काही नेते मंडळी मुस्लिम समाजाविरुद्ध सतत गरळ होत असतात. मध्यंतरी अहमदनगरमध्ये सुद्धा असा प्रकार झाला. अनेक नेते मंत्री मुस्लिम समाजाविरुद्ध गरळ होतात, परंतु तरीसुद्धा मुस्लिम समाज हा भाजपच्या बरोबर आहे असं आपल्याला वाटतं का? आपल्या घरामध्ये 4-5 भाऊ असतील आपले, तर ते 4-5 भावामध्ये एक भाऊ थोडंसं आरोगंट वागणारा किंवा विचित्र वागणारा असतोच. असे पक्षामध्ये, प्रत्येक पक्षामध्ये असे वाचळवीर असतात, ते काही ना काही बडबड करीत राहतात स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी. तर पक्ष याच्याशी बरोबर आहे हे माणूस चालणार नाही, कारण पक्ष या गोष्टीला विरोध करतो. कारण पक्ष सर्व लोकांना घेऊन चालणारा पक्ष असतो आणि आज मुस्लिम समाज भारतीय जनता पार्टीबरोबर मोठ्या प्रमाणात आहे. जे हे लोक वाचळवीर आहेत, ते पक्षातले प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी त्यांना सांगितलेले, सूचना केलेल्या आहेत का तुम्ही शिस्त पाळा,